सो बैक टू क्रिकेट। दोनों ओपनर्स बीच मैदान पर। गेंदबाजी के लिए राजेंद्र बजागे। पहली गेंद ऑफ ब्रेक थी, स्विच हिट करना चाहते थे बीट हुए बैट्समैन। आप मुकाबला देख रहे हैं अंजूर बनाम पिंपलगढ़, आकाश और गिरीश। आकाश पाटिल इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं और वहीं शॉट उन्होंने लगा दिया। गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर पहले बाउंस पर 4 रन। इस शॉट के लिए खासे जाने जाते हैं आकाश पाटिल। चौके से खाता खुला आकाश पाटिल का। कुल स्कोर 4 रन। गावदेवी अंजूर बिना किसी विकेट के। नक्कीच आकाशाने चौकोराने आपलं खातं उघडलेलं आहे आणि चौकोराने अकाउंट ओपन होतोय गावदेवी अंजूर या संघाचा। हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय। या अगोदरच दोन संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे। पहिला संघ ठरला होता जयदुर्गा सुरे ए आणि त्यानंतर एक तास प्रदर्शन करताना जयभजन गुडसे ए संघाने क्वालिफाय केलेलं आहे टॉप 4 मध्ये। राजेंद्र बजागे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। धीमी गेंद थी, ऑफिस टोस खेला है। गेंद को मिड विकेट पे 30 गज के दायरे पे गेंद को उठाया। 1 रन पूरा किया बैट्समैन ने। आकाश पाटिल 5 पे पहुंचे और गावदेवी अंजूर का स्कोर पहुंचा दिया 5 रन। गावदेवी अंजूर एक मजबूत टीम और मजबूत टीम पिंपलगढ़, जहां पे प्रीतम पाटिल, सूरज जोशी सन ऑफ बेवंडी क्रिकेट, अभी पाटिल और शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटिल। वेलकम रोहन पाटील उर्फ बंटा, आपलं हार्दिक स्वागत आहे। मॅन फ्रॉम पिंपलास। गिरीश सामना कर रहे हैं राजेंद्र बजागे का, जो कि ऑफ ब्रेक लेग ब्रेक गेंदों में काफी महारत हासिल रखते हैं। बजागे बाएं हाथ के बैट्समैन गिरीश के लिए पावर प्ले का ओवर। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। स्कोर इस वक्त 5 रन। रिक्शा जो सामने खड़ा है और स्विफ्ट डिजायर, वो दोनों गाड़ी प्लीज हटाए। सामने जो रिक्शा है धन्यवाद। बजागे की गेंद बैकफुट पे चले गए, धीरे से गेंद को निकाल दिया गली में। टर्न होने के साथ ही खेल दिया था। 1 रन स्कोर में आता हुआ 6 पे पहुंचा स्कोर। छह रन। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती भी गावदेवी अंजूर, बड़ा नाम। आकाश ने स्लॉग स्वीप किया है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद वेकेंट एरिया में जाती हुई 4 रन। लैप स्वीप खेला हुआ स्ट्रोक आकाश पाटिल के बल्ले से। आदरणीय श्री गोपीनाथजी केणे साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। इस चौके की मदद से स्कोर तेजी से बढ़ता हुआ 10 रनों पे पहुंचा है। आप देख रहे हैं बीसीए चैंपियन ट्रॉफी, कौन बनेगा चैंपियन, दीवा स्पोर्ट दीवा और पुरुषोत्तम इंटरप्राइजेस के इस अद्भुत शो को। मेरे साथ शुभा दुमाल और वॉइस ऑफ वसई संदीप मोरे जी हैं। फुल टॉस गेंद खेल दिया उस गेंद को मिड विकेट पर। 6 रन। घी का लड्डू खिला बैठे वहां पर बजागे आकाश पाटिल को। 1 ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत गावदेवी अंजूर की। 16 रन बिना किसी विकेट के। 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं आकाश पाटिल। मैन लव टू प्ले इन फ्रंट ऑफ द विकेट बट मैंडेटरी पावर प्ले गोइंग ऑन। सम क्रॉस बैटेड स्ट्रोक बट इन द गैप फॉर 4। 1 ओवर कुल मिलाकर रन बने 16, कोई विकेट नहीं गिरा है। अगली 2 टीमों को क्वार्टर फाइनल के लिए तैयार रहना है। सेमीफाइनल में जयदुर्गा सुरई पहुंच चुकी है, गुरसई ए पहुंच चुकी है। अगली 2 टीमें आखिरी क्वार्टर फाइनल के लिए तैयार रहे।
जानता राजा रमेश तरेफ एम टीम, जानता राजा खारबाओं और जय हनुमान स्पोर्ट टेम्बोली। एक और बड़ा मैच हंसिका स्पोर्ट्स के बहुत खूबसूरत ड्रेस हम देख रहे हैं, उनको स्पॉन्सर किया राकेश भीड़ जी ने। टीम के स्पॉन्सर हैं हंसिका स्पोर्ट्स के राकेश भीड़। गेंदबाजी में इस वक्त दूर वाले छोर से सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी को लगाया गया है। सूरज जोशी के नाम जो रिकॉर्ड है वो शायद ही कभी टूटे। पहली गेंद सीधा रखा था, गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के पास। बैठ के खेलना चाहते थे बैट्समैन गिरीश। सूरज जोशी के पास ये रिकॉर्ड है कि 2011-12 का जो सीजन रहा था, 7 मरतबा सिटी क्रिकेट में लगातार वो मैन ऑफ द मैच, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। सूरज जोशी लोधा एंड से गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे बैट्समैन गिरीश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा फ्लिक किया हवा में, फील्डर उसके नीचे आ नहीं पाए। एलिवेशन नहीं था शॉट को, खेलना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। बल्ले का मुंह जल्दी खुल गया, गेंद चली गई वाइड ऑफ डीप मिड ऑन, 1 रन। नक्कीच चांगली सुरुवात आपण पाहतोय आकाश पाटील आणि गिरीश तेरे या दोन्ही सलामीरांच्या माध्यमातून। 18 रन हो चुके हैं, दूसरा ओवर चल रहा है। सूरज जोशी लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा दूसरे मोहल्ले में चले गए। वाइट का इशारा आता हुआ अंपायर का। अंपायर संजय सावंत उर्फ लोगो और अंपायर चैन पाटिल। इस मरतबा ड्राइव किया गया इनको, दूसरे की कोशिश, थ्रो सीधा और आउट हो गए बैट्समैन। क्या थ्रो पहुंचा था डीप से, सीधा स्टंप्स के ऊपर, आउट हो गए गिरीश। पहिला फलंदाज बाद होतोय। तर मित्रांनो वळूया आपल्याकडे वेळ आहे सत्काराकडे। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत गुरसे गावचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ केने आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल। तर आयोजन कमिटी मेंबर्सला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान करायचा आहे। गोपीनाथ केने जे गुरसे गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा इथे सन्मान कमिटी मेंबर अजय भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। आपण पाहू शकता गोपीनाथ केने यांचा सन्मान इथे केला जात आहे। सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। नए बैट्समैन कुणाल मात्रे केएम बल्लेबाजी को आए हैं। अगर देखा जाए तो सिद्धिविनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड पे ये स्पर्धा हो रही है। लगभग इधर की 4 टीमें जिनको हम कह सकते हैं कि उनका घरेलू मैदान है ये। नक्कीच आणि ही संघ जेव्हा खेळपट्टीवर असतात कुठल्या स्पर्धेमध्ये या मैदानावर खेळतात तेव्हा प्रेक्षकांचा पाठिंबाही प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय। गेंदबाजी में सूरज जोशी तैयार होते हुए लोधा एंड से कुणाल मात्रे सामना कर रहे हैं। बहुत ही करारा ऑन ड्राइव, फील्डर मौजूद है, थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई थी और उसका लाभ उठाया। 2 रन पूरे किए और थ्रो, 3 रन पूरे किए। मैदान में लाठी चार्ज क्रिकेट चलता हुआ, मानो मॉब पे जब लाठियां बरसाती पुलिस तो भागा भाग रहती है, उस तरह का मंजर। स्कोर आगे बढ़ता हुआ 23। दरम्यान विद्यमान उपसरपंच केतन तरे साहेबांकडून गावदी अंजूर संघाला हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याकडून एक गोल्डन चान्स आहे। सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार, षटकार किंवा चौकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सूरज जोशी जो बीच बीच में चाइनामैन गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, लेकिन चाइना के सामान से सावधान रहे, चला तो चाम तक नहीं तो शाम तक। इस मरतबा क्लासिकल स्ट्रोक, ओ हो क्या शॉट है, 6 रन आकाश टाइमिंग के बलबूते पे
आकाश ने आकाश में खेला। यही तो क्लास है आकाश पाटिल का, इन फ्रंट ऑफ द विकेट। ये प्लेयर मैं अक्सर कहता हूं कि आकाश पाटिल, योगी, जुल्फिकार मोमिन, जरार मुल्ला, कई ऐसे नाम है, जीतू गौली, जो इन फ्रंट, सचिन गायकवाड, इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं। विद्यमान उपसरपंच सन्मान्य केतन तरे साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपल्याला खास इन्व्हाइट केलं जात आहे कपिल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून। कपिल मात्रे आ गए हैं, मानो बाहर आ गई। इस मरतबा अच्छी वापसी, खोद के निकाला, ड्राइव किया, वाइड ऑफ, लॉन्ग ऑफ, 1 रन बनता हुआ स्कोर में, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 30 रनों पे पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति, 30 रन। अंपायर जयंत पाटिल और अंपायर संजय सावंत उर्फ लोगो। संजय सावंत बहुत मशहूर अंपायर हैं, बहुत ही जबरदस्त अंपायर हैं। फर्क इतना है कि संजय सावंत है, लेकिन ये राखी सावंत के रिश्तेदार नहीं। अगले 2 ओवर में क्या होगा, आइए सुनते हैं शुभात धुमाल से। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय, गावदी अंजूर विपक्ष हंसिका पिंपळकर या दोन संघामध्ये 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटका समाप्तीत 1 बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतोय। चॅम्पियन ट्रॉफीचा जर इतिहास मित्रांनो पाहायचा झाला तर आतापर्यंत 7 चॅम्पियन ट्रॉफीचे इव्हेंट संपन्न झालेले आहेत। पहिला इव्हेंट आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर जो पार पडला होता 2013-14 मध्ये, तो आवाज भिनार संघाने पटकावला होता। 2014-15चा विजेता संघ राहिला होता जयदुर्गा सुरई। 2015-16 मध्ये या चषकावर नाव कोरलं होतं बांद्रावती कालेऱ्या संघाने। त्यानंतर 2016-17 जो सोनाली ग्राउंड हा इव्हेंट संपन्न झाला होता, त्यामध्ये गावठी ओवली संघाने या चषकावर नाव कोरलं होतं। त्या पायी खाडे ग्राउंडवर जयबजरंग गोडसे संघ या चषकाचा विजेता ठरला होता। त्यानंतर कालेर ग्राउंडवर ही स्पर्धा जिंकली होती शेलूमाता वर्ल्ड बी संघाने, आणि गेल्या वर्षी गुंदवली ग्राउंडवर या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता जय हनुमान टेंभोले संघ। तर प्रत्येक वेळी नवीन विजेता आपल्याला पाहायला मिळाला। आतापर्यंत 7 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत आणि 8वी स्पर्धा बीसीए चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीए चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक आपण पाहतोय। प्रीतम येतो गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी। 2 षटकाची समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय, 30 धावा, बरोबर 15.00 ची सरासरी मेंटेन केलेली आहे गावदी अंजूर या संघाने। गावदी अंजूर तालुका क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे। पाहूया त्यांचे स्वप्न आहे बीसीए चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं। यायलो हो परफेक्ट यॉर्कर, व्हॉट अ बॉल, आणि आकाश याच्या विरुद्ध हा झकास चेंडू आपण पाहतोय प्रीतम याच्या माध्यमातून। नक्कीच सर्व सामन्यामध्ये प्रीतम यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे, ही माहिती आमच्यापर्यंत देत आहेत लिटिल मास्टर ऑफ भिवंडी अजय भोईर। नक्कीच प्रीतम यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या संपूर्ण बीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केलेली आहे, आणि अतिशय उत्कृष्ट हा तर मी म्हणेन या स्पर्धेमधील चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वोत्कृष्ट चेंडू आहे। जर या अगोदरचा चेंडू पाहायचा झाला तर जो तिसरा चषक झाला होता 2015-16 मध्ये बांद्रावती काले संघाने जिंकला होता, त्या स्पर्धेमध्ये जहारी रांजरोली आणि अष्टनायक ठाकूरपाडा या 2 संघामध्ये जो सामना होता, त्यामध्ये स्विंगिंग यॉर्कर प्रमोद म्हात्रेने क्लीन बॉल केला होता बुम बुम सुभाष ठाकरेला, आणि बीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो सर्वोत्कृष्ट चेंडू ठरला होता। आणि त्याच प्रकारचा चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो। मी तर म्हणेन या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट चेंडू प्रीतम याच्या माध्यमातून। आकाश बाद होऊन प्यावल्यामध्ये परतला दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत। नवीन फलंदाज मुकेश पाटील येतोय, कुणाल मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे। धावसंख्या स्थिर आहे, 30 धावा, एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते। हंसिका पिंपळकर खाडी चषकामध्ये नक्कीच त्यांचं स्वप्न हे चषक जिंकण्याचं अधुरं राहिलं होतं। त्यावेळी जयबजरंग गोडसे संघाने त्यांना पराभूत केलं होतं। मात्र इथे पाहूया एका नव्या उमदेने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला नाही। खास करून प्रीतम कॅप्टन लिडिंग फ्रंट चांगली गोलंदाजी करतोय। प्रीतम सामना करेल फलंदाज मुकेश। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ फेस, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्णपणे बीट होतो, चकित होतोय फलंदाज मुकेश। गावठी अंजूर विपक्ष हंसिका पिंपळकर या 2 संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते। हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहत आहोत। यानंतर जय हनुमान टेंभोली आणि जांतराचा खारबाव या 2 संघामधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचे।
डिफेंडिंग चॅम्पियन जय हनुमान टेंभोली संघाला आपण पुढच्या सामन्यामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी चेंडूला टोलूला मिडविकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 32 धावा. कृपेश मात्रे सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. प्रीतम व्हीआयपी डायज इन करून वलताना सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा मुकेश पाटील. यो हो हो ये उडाया व्हॉट अ शॉट. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका गेला होता. मुकेश फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात इथे अर्धा डझन. आणि अर्धा डझन धावांचा संघाची धावसंख्या होते धावफलकावर 38 धावा 38. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघांनी या बीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अतिशय उत्कृष्ट उच्च कोटीचं प्रदर्शन केलेलं आहे. गावदे अंजूर आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. प्रीतम सामना करेल फलंदाज मुकेश पाटील. यावेळी मात्र यॉर्कर यांचा चेंडू होता जमिनीलगत टोलूला आहे चेंडू. जोपर्यंत डीप मिड ऑन रिजनमध्ये चेंडू फील केला जातोय तोपर्यंत फक्त एकाच धावी समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एकेरी धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 39. या षटकामध्ये नक्कीच एक षटकार मायनस केला तर पूर्णपणे धावांवर रोख लावलेली आहे ती प्रीतम याने. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संघनायक हंसिका पिंपलकर संघाचा प्रीतम हा तिसरं षटकात आलो. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपण पाहतोय. अवी याला जो संघाचा एक्सपिरियन्स कंपेनियर आहे. स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलेलं आहे. मिड ऑन 30 सर्कलमध्ये स्वतः अवी. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिझन. हो 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 खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. व्हॉट अ डिलिव्हरी. लवली लवली अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. प्रीतम याचा अप्रतिम चेंडू. तर निर्धाव चेंडून या 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर गावदी अंजूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद धावफलकावर 39 धावा. 39 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. कुणाल मात्रे पाहूया कशा प्रकारे प्रदर्शन करतोय. कारण या अगोदरच्या 3 सामन्यामध्ये कुणाल मात्रे याला खातंही उघडता आलेलं नाही. यावेळी मात्र वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. पण कुणाल मात्रेसाठी एक महत्त्वाचा सामना आहे. गावधी अंजूर जिनको हार नाही मंजूर. तर दुसऱ्या बाजूला हंसिका पिंपलकर ज्यांना जिंकणे आहे जरूर. तर दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गणेश. आज टॉप 8 संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. या अगोदरचा टॉप 2 संघांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. तर 2 टॉप संघाने टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. गणेश लोढा एंडकडून गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज मुकेश. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये. त्यामध्ये थर्ड मॅन फायनल एक पॉईंट आणि कव्हर आपण पाहू शकता. यावेळी चेंडूला टोलूला स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 40 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जांतराचा खारबाव संघाचा संघनायक आणि जय हनुमान टेंभोली संघाचा संघनायक. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्ग असे गणेश शेवटचं षटक बदलतोय लोढा कॉम्प्लेक्स कडून.
या एलिमेंट टाइम फटका यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. नक्कीच बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे जे अवॉर्ड असतील ते अवॉर्ड आम्ही फक्त सेमीफायनलपर्यंत त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स लक्षात घेणार आहोत. याचे सर्व संघनायकांनी आणि संघाने याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे जांतराचा खारबाव संघाचा संघनायक आणि जय हनुमाना टेंभोली संघाचा संघनायक. पिंपळगर संघाचे स्पॉन्सर राकेश भोईर यांनी पिंपळगर संघाला आणि आयोजन समितीला ऑल द बेस्ट केलंय. धन्यवाद. यावेळी मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला नाही. जोपर्यंत स्क्वेलिंग रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. नॉट ओनली बेस्ट टीचर इज ऑल्सो ग्रेट टीचर फ्युचर. जे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले संघ होते त्यांनी लक्षात ठेवा आणि जे सेमीफायनलमध्ये जे संघ दाखल झाले त्यांनी लक्षात ठेवा की आम्ही उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज. हो 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 कुणाल याच्या बॅट मधून निघालेला हा बेमिसाल सिक्सर. अतिशय उत्कृष्ट फटका मोडी सर आपण पाहतोय. हार्दिक पांड्या भिवंडी कुणालला बेमिसालला हा फटका खेळतोय. नक्कीच अप्रतिम खेळी होती कुणालची कारण त्याच्याकडे शैली आहे त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा योग्य वापर त्या क्षणाला देतोय आपल्या संघाच्या भागीदारीमध्ये तो योगदान देतोय. तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर हे जे पारितोषिक आहे ते सेमीफायनलमध्ये जे तुमचा परफॉर्मन्स असेल तुमचं जे काही फलंदाजी असेल गोलंदाजी असेल ते काउंट केले जाईल आणि त्यांच्या अनुषंगानं आपण ते ग्रँड जे सेरेमनी असेल त्यामध्ये आपण डिक्लेअर करणार आहोत. ही बाब लक्षात ठेवा. या षटकामधील अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. गणेश सामनाकडे फलंदाज कुणाल याला पुन्हा एकदा और ये भी जाएगी गेंद साजन के घर. मध्ये पाहू कुणाल म्हात्रे याने जा रे जा रे जा रे और सजनी चली गई साजन के घर. लागोपाठ 2 षटकार कुणालनं आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये तो योगदान देतोय आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 54 वर. अर्धशतक पूर्ण होतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाचं. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या चषकाचा विक्रम आहे. तब्बल 34 फलंदाजांनी आतापर्यंत षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पाहूया 35वा फलंदाज बनतोय का कुणाल म्हात्रे. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला जातो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती. धावफलक 56-57चं लक्ष आहे. तर आपण बोलूया नाणेफेकीकडे. नाणेफेकीसाठी संदीप मोरे सर सज्ज होणार आहेत आणि सज्ज होतील जांतराचा खारबाव संघाचा संघनायक तसेच जय हनुमान टेंभोली संघाचा संघनायक. जाणता राजा खारबाव उमेश तरे फॅन टीम. मी विनंती करतोय आमचे ज्येष्ठ सदस्य दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाचे महत्त्वाचे घटक आहेत कपिल म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. जय हनुमान टेंबिवली संघाचा कर्णधार आणि जाणता राजा खारबाव संघाचा कर्णधार. छाप असा कॉल केलाय आणि छाप येतोय. धन्यवाद कपिल म्हात्रे सर. जर्मन टेंबिवली संघाच्या कर्णधाराला ऑल द बेस्ट. जाणता राजा संघाच्या कर्णधाराला ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकतोय. 4 षटकांचा सामना. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. प्रत्येक संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण तिन्ही सामने जर पाहिले तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्राधान्य मिळाले. मात्र तुम्ही हा निर्णय काय घेतलाय? दुपारचं सत्र आहे, आपण पाहतो ड्यू फॅक्टर नाहीये, सूर्याची किरण आहेत, चांगलं मैदान आहे, चांगली आउटफील्ड आहे, चांगलं ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षण घेण्यामागे काय निर्णय? चेस करायला पसंत करू आम्ही.
प्रतिस्पर्धी संघाचा निर्णय केला तर खारबाव संघ एक मजबूत संघ आहे आणि या संघाला रोखायचं असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. पहिलं षटक हे महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटकार कुठल्या गोलंदाजाला यूज कराल? बघू आता जशी रणनीती असेल तसं. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाने जे आयोजन केले चॅम्पियन्स ट्रॉफी 2020, कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्ही सलग तिसऱ्या वर्षी लास्टच्या दिवसापर्यंत गेलतो. ऑल द बेस्ट, थँक्यू. सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय होताय. जाणता रणगाव संघाचा कर्णधार, नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं निर्णय? फलंदाजी. फलंदाजी. निर्णय अपेक्षेपेक्षा तुमच्या बरोबर आहे. आपण पाहतोय चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे एकंदरीत जर टाय झाली तर त्याला फॅक्टर काहीच नाही आहे. इथे चेसिंग कंपल्सरी. पहिलं षटक महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने, तुमच्याच दृष्टीने. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धाव घेण्याचा प्रयत्न करेल जाणताराचा खारबाव संघ? 50+ घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्या षटकात 15+. 15 पेक्षा जास्त घेण्याचा धावा प्रयत्न असेल. एकंदरीत 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न. कुठले असे महत्त्वाचे 3 ते 4 फलंदाज असेल ज्यांच्यावर जबाबदारी? उमेश, भूषण, मयूर, सचिन. त्यांच्यावर जबाबदारी. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी. खूप सुंदर आयोजन आहे, खेळायला मजा येते. एक रंगतदार लढत क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकला जैनमान स्पोर्ट्स टेंबिवली संघाने. प्रथम धाडसी निर्णय स्वीकारताना क्षेत्ररक्षण स्वीकारून जाणता राजा खारबाव संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. बोलूया समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत भिवंडीतील एक नामांकित आणि सर्वांना पसंत असणारे सिद्दीक भाबे सर. बहुत धन्यवाद संदीप मोरे. दोस्तों लौट चलते हैं चैंपियन ट्रॉफी, बीसीए चैंपियन ट्रॉफी की चैंपियन दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत है. दोपहर अब शुरू हो चुकी है और गर्मी बढ़ चुकी है और मैच में भी गर्मी हम देख रहे हैं. लक्ष्य है 57 रनों का. मैच को जीतने के लिए गावदेवी अंजूर ने रखा है अंशिका पिंपल घर के सामने. गेंदबाजी के लिए इस वक्त तैयार होते हुए गेंदबाज अजीत डाकी साइड आर्म गेंदबाजी करते हैं और पिछले सीजन में BC4 सिटी क्रिकेट में जॉय कुमार में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे. अजीत डाकी काफी अनुभवी है. सामना करें उनका शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटिल. छोटा पॉकेट बड़ा धमाका. ओहो, ये उड़ाया 6 रन. मैच है जहां पर शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट ने सिक्सर से खाता खोला है चैंपियन ट्रॉफी में. इसीलिए छोटा पॉकेट बड़ा धमाका और कर दिया धमाका. नक्कीच आपण पाहतोय षटकऱ्याने डॅशिंग अंदाजाने खातं उघडलेलं आहे ते गणेश याने. नॉन स्ट्राइक पर कप्तान प्रीतम पाटिल है जो कि एक बहुत ही सूझबूझ वाले बैट्समैन है. अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी करते हैं. देखना है गावदेवी अंजूर के कैप्टन आए कुछ समझाने के लिए अजीत डाकी को. गणेश पाटिल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए डाकी. खिली हुई धूप. इस मरतबा अच्छी गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश. चीकी सिंगल लेते हुए वहां पर बैट्समैन अंपायर का बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. जीवन दान मिला है. मुश्किल अवसर था विकेट कीपर के लिए, लेकिन इस तरह के अवसर आपको कन्वर्ट करना होते हैं क्योंकि आप क्वार्टर फाइनल मुकाबला खेल रहे हैं. नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे आणि हा पॅटर्न टफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करणं अशा महत्त्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच आवश्यक असतात. अजीत डाकी का सामना करेंगे बैट्समैन प्रीतम पाटिल. प्रीतम की एक खासियत है, आपको तो याद होगा बाली ट्रॉफी 2018 में वो रमनी कोहली की कप्तानी कर रहे थे और क्वार्टर फाइनल तक अपनी टीम को पहुंचाया था. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. नक्कीच आज अंजूर संघामध्ये विश्वास मात्रे चॅलेंज एक्सप्रेस अंजूर एक्सप्रेस यालाही आपण खेळताना पाहणार आहोत. सिटी क्रिकेट में जयदुर्गा बी के लिए खेल रहे हैं और पोगांव में उन्होंने आखिरी ओवर करके विशाखा स्पोर्ट्स के सपने को बिखेरा था. प्रीतम सामना कर रहे हैं अजीत डाकी का.
इस मरतबा बहुत खूबसूरत फ्लिक स्ट्रोक, लेकिन बढ़िया फील्डिंग, 3 रन अपने टीम के लिए बचाए। क्या फील्डिंग की है, फ्रंट फुट पे आके फ्लिक किया था, लेग स्टंप पे गेंद थी। नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संकेत मनेरा याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. संकेत मनेरा का बढ़िया फील्ड, गेंद हालांकि बहुत रैपिड पहुंची थी उनके पास। 1 रन स्कोर में आता हुआ 8 रन। दीवा स्पोर्ट, दीवा ऑर्गेनाइज कोई भी टूर्नामेंट हो, उसका चाम ही अलग रहता है। नक्कीच अतिशय उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइज आणि दिवा स्पोर्ट दिवा यांच्या माध्यमातून. डाकी राइट आर्म ओवर द स्टंप्स। गणेश को स्लॉक स्वीप किया है, इनफील्ड के ऊपर से कोशिश हो रही है, नहीं पहुंच पाए, गेंद भी बाहर, फील्डर भी बाहर, चौका आता हुआ। यहां पर देखना है फर्स्ट एड की सुविधा की जाए, पानी वहां पे लेकर जाना है। पाण्याची व्यवस्थाही करायचं आहे. इस 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। कौन खिलाड़ी थे वहां पर? आकाश पाटील. आकाश पाटील हा इंजर्ड होतोय कारण अतिशय उत्कृष्ट एफर्ट त्याने केला होता, मात्र सीमारेषे बाहेर गेलेला आहे आणि नक्कीच त्याला दुखापत झाली असणार. हम आशा करते हैं कि वो स्वस्थ होंगे, हालांकि वो भी बाउंड्री के बाहर गए थे और गेंद भी बाउंड्री के बाहर गई थी। आपण पाहत आहात पुरुषोत्तम एंटरप्राइज व दिवा स्पोर्ट दिवा आयोजित बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2020. वापस आते हुए यहाँ पर आकाश पाटिल मैदान में आ चुके हैं। बिग एंड देना चाहिए आकाश पाटिल को, वेलकम। नक्कीच चांगला प्रयत्न त्याने केला होता. आज गणेश पाटिल के तीखे तेवर लग रहे हैं बल्लेबाजी में। मैंडेटरी पावर प्ले का फायदा उठाने आए और उठा भी चुके। नक्कीच एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि अनुभवाचा पूर्णपणे वापर इथे करत आहे आणि अनुभव लावतोय कारण अतिशय उत्कृष्ट फलंदाजी मेंटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. Experience is not only best teacher but also best feature. नक्कीच अनुभव केवळ तुमचा गुरु नाही तर तुमचं चांगलं भविष्य आहे. आणि इथे अनुभवाचा वापर केलेल्या हंसिका पिंपळगर संघाने गणेश पाटील याला सलामीला पाठवून आणि त्याचा फायदाही उठवलेला आहे गणेश पाटील याने, कारण चांगली सुरुवात दिलेली आहे. आतापर्यंत 12 धावा धावपलेकर झलकले गेलेले आहेत. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. खेल की शुरुआत होती हुई आपकी मालूमात के लिए जो लोग अभी अभी हमारे इस टेलीकास्ट से जुड़े हैं, जय दुर्गा सुरई सेमीफाइनल में पहुंच चुकी है और घुड़सई ए सेमीफाइनल में पहुंच चुकी है। ये तीसरा क्वार्टर फाइनल, चौथे का टॉस हुआ है। टिमोली की टीम ने टॉस जीता है और बल्लेबाजी की दावत दी है जानता राजा खारबाओं को। नक्कीच आणि दोन्ही संघांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे कारण सूर्य संघाने एक वेळेला बीसीए चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं तर दुसऱ्यांदा जी ट्रॉफी झाली होती आणि ज्यापासून गोडसे संघाने हा चषक एकदा उंचावलेला आहे. मात्र गावदेवी अंजूर आणि हंसिका पिंपळकर संघाला अजूनही बीसीए चॅम्पियन ट्रॉफी जिंकता आलेली नाही. खेल की शुरुआत होती हुई अजीत डाकी, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट। गणेश पाटिल उनका सामना कर रहे हैं। गणेश पाटिल परशुराम टॉरे स्टेडियम धोबी तालाब के बहुत बड़े बैट्समैन रहे हैं, जहां पर उन्होंने कई बड़ी बारियां के लिए सिटी क्रिकेट में। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फिर से ये जाएंगी बहुत दूर, 6 रन, आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम। क्या बल्लेबाजी कर रहे हैं गणेश पाटिल। नक्कीच हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळला होता. भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. कमाल का शॉट, ये देखिए जा रही है, हाई एंड हैंडसम, आउट ऑफ पार्क, मैक्सिमम। स्कोर उछलता हुआ इस वक्त पहुंचा है 18 रनों पर। बहुत पॉजिटिव रिप्लाई। गावदेवी अंजूर को इस स्थिति में विकेट लेना होगा, अथवा जिस तरह के
इरादे साफ कर दिए हैं, हालांकि अभी बहुत कुछ बाकी है। डाकी महंगे साबित होते हुए अजीत डाकी सामना करेंगे गणेश पाटिल। बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, कोई मौका नहीं, गेंद कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। क्या शॉट खेला है, गजब का स्ट्रोक। लोअर फुल टॉस गेंद थी, आंखों के नीचे। आइए देखते हैं। फर्मली ड्रिवन इन द गैप पास द कवर फॉर 4। नक्कीच क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदावार चौकार आपल्याला पाहायला मिळते कव्हर ड्राईव्हच्या रूपाने हंसिंग पिंपलगर संघाचा फलंदाज गणेश पाटील याच्या बॅटमधून. या चौकाराने धावसंख्या देतोय आकार. धावसंख्या 4 निवडून झालेली ती डबल 22 धावा. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट। इस वक्त डायनामाइट छोटा पॉकेट बड़े धमाके करते हुए 1 ओवर में 22 आए हैं। दबाव में गावदेवी अंजूर और सागर भोयर सरोली पाड़ा ने गणेश पाटिल को ऑल द बेस्ट कहा है। सागर भोयर पिछले खासदार कप में इसी ग्राउंड पे गोल्डन 6 लगा चुके थे। आज संदीप मोरे का भी अंदाज बदला हुआ है। शुभा धुमाल हमेशा की तरह अपने कमेंट्री से आप लोगों तक धमाल मचा रहे हैं। और 1 एंड ओनली 1 अल्पेश गायकवाड इस इलाके में अपनी स्कोरिंग का नमूना पेश कर रहे हैं। दरम्यान सलमान शेख ढोले यांच्याकडून गावदेवी अंजूर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. देखना है कि पहले ओवर में ज्यादा रन बने, कौन आता है गेंदबाजी को, मरता क्या ना करता। चैलेंज एक्सप्रेस और तालुका क्रिकेट के एवर हिट 5 ऑलराउंडर में विश्वास मात्रे का नाम लिखा गया है। नक्कीच अगदी बरोबर. दिनेश भोईर, एकता मिसाइल, प्रशांत, विश्वास मात्रे, इम्तियाज पापा, तालुका क्रिकेट के 5 एवर हिट ऑलराउंडर और दिनेश भोईर। नक्कीच विश्वास मात्रे भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामधील आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 22. ऑफ भिवंडी जर बाहेरून कुठल्या खेळाडूने सर्वप्रथम 4 व्हीलर्स जिंकून आणले असेल तर तो पहिलं नाव आहे विश्वास मात्रे, ज्याने जोविली चषकामध्ये हा कारनामा केला होता. सबसे बड़ी बात कि अगर यूट्यूब रहता तो आपको पता लगता कि विश्वास की गेंदें कहाँ पड़ती थी। पहली गेंद टिप्पा खाने के बाद बाहर निकल गई। देखिए चैलेंज का जो लोगो है, उड़ता हुआ घोड़ा, बिल्कुल वही अंदाज यहाँ पर विश्वास मात्रे का भी है गेंदबाजी में। चैलेंज एक्सप्रेस, अंजूर एक्सप्रेस, सब कुछ उनके नाम। चांगली सुरुवात करतोय निर्धाव चेंडूने. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धाव आपल्याकडे 22 धावा. विश्वास मात्रे इस मर्तबा तैयार नहीं थे। वहां पे देखने अंपायर का क्या निर्णय आता है। दोनों अंपायर एक दूसरे से मशवरा कर रहे हैं। विश्वास मात्रे जिनके पास काफी अनुभव है वो अंपायर से कुछ कह रहे हैं, लेकिन अंपायर का जो भी निर्णय रहेगा दोनों टीमें उसमें आपको सहयोग करना है। सागर भोईर मॅन फ्रॉम सरवलीपाडा यांच्याकडून या स्पर्धेला सुरुवात आलेली आणि एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत पोहोचते. कमिंग सून जय भोलेनाथ चषक मित्रांनो आपण पाहाल ग्रामीणचा महासंग्राम फ्री एंट्री टुर्नामेंट. तर पाहायला विसरू नका. जय भोलेनाथ सरवलीपाडा आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम फ्री एंट्री टुर्नामेंट कमिंग सून लवकरच येत आहे. फ्री एंट्री टूर्नामेंट और सिटी क्रिकेट में फ्री एंट्री टूर्नामेंट करसन फ्लोरे का जॉय कुमार ट्रॉफी 16 और 17 फुल एंजॉय। बहुत बढ़िया गेंद, यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिप से ड्राइव किया गेंद को, थोड़ी सी चूक हुई वहां पर और 2 रन। थोड़े से निराश है विश्वास मात्रे। हालांकि जिस तरह का देखिए विश्वास मात्रे की एक खासियत है, 2 रन लिए हैं। कौन भूल सकता है इस विश्वास मात्रे को। मेयर कप 2006 का वो मुकाबला, 6 गेंदों में 6 रन चाहिए थे। आसिफ कल्लन 1 पे 6 मारते थे, 6 पे उनको रुका के रखा।
नक्कीच विश्वास मात्र याची खासियत आहे. मात्रे इस मरतबा फ्लिक कर दिया खाली क्षेत्र में, गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन किया था वहां पे विश्वास ने। बैट्समैन के आप आगे गेंद रखते हैं तो ये ऐसे ही जैसे शेर के आगे आप मांस रख रहे हो। होना ये चाहिए कि शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाएंगे। ॲब्सोल्युटली ट्रू, अगदी बरोबर. मात्र प्रीतम याचा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. ग्रेट शॉट, प्रीतम का क्लास झलकता हुआ शॉट के पीछे फ्रंट फुट पे आए, कलाइयों के बलबूते पे भेज दिया मिड विकेट पर 6 रन। पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं अंशिका स्पोर्ट्स का। 30 रन हुए विश्वास मात्रे, राइट आर्म राउंड विकेट आते हुए, फुल टॉस गेंद खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, फाइन लेग बाउंड्री के ऊपर, 4 रन, क्योंकि फाइन लेग ऊपर खड़ा था और लेग स्टंप पे गेंद कर बैठे थे मात्रे। अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा हवा तसा समाचार फाईन केला होता फायनल रिझन मधून फलंदाज प्रीतम यांनी. या चौकोऱ्याने धावसंख्येला तो आकार, धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 34 धावा. जे हनुमान गोवे स्पोर्ट्स ने हंसिका स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है और नीरज पाटिल को स्कोर तेजी से बढ़ता हुआ 34। देखिए अब एक ही चारा रह गया गावदेवी अंजूर के सामने कि उसको विकेटें लेना होंगी। नक्कीच ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, कारण अजूनही कुठलाही फलंदाजी ते बाद करता आलेला नाही आणि त्याचं कारण मजबूत स्थितीमध्ये पिंपलगरा संघ. दोनों बल्लेबाज काउंटर अटैक करते हुए, दो धारी तलवार चल रही है। विश्वास मात्रे फील्ड में तब्दीली की है उन्होंने, ओ खुला छोड़ दिया था विकेटों को, देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा हुआ है और वाइड, 2 रन आए। विश्वास को भी लालच दी थी बैट्समैन प्रीतम ने, और शुभात धुमाल कहते हैं कि लालच बुरी बला है, मेरा मानना है लालच खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती है। बहुत सुंदर टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट वर्ल्ड जीटीसी, और बहुत खूबसूरत वॉइस हम तक आ रहा है स्वप्निल। विश्वास मात्रे, इस मरतबा बढ़िया गेंद, बाल बाल बच गए, पिछले पांव पे जाने कर कट शॉट करना चाहते थे, उछाल भी था, रफ्तार भी थी, बहुत खूबसूरत गेंद। वापसी करतोय या चेंडूवर गोलंदाज विश्वास. लेकिन अब कठिनाइयां बढ़ती भी, 36 रन आए, यहां से 21 रन चाहिए। विश्वास इस मरतबा बहुत ही भरपूर कट शॉट, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। क्लासिकल स्ट्रोक, क्या बात है। आइए देखते हैं, थोड़ी सी जगह थी, ये पिछली गेंद थी जिस पर के बीट हुए थे, और ये देखिए इसे कहते हैं दिलकश स्ट्रोक। हालांकि पिछली गेंद को बताया जा रहा है बार बार। यस, कट शॉट किया था बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद पॉइंट बाउंड्री पर, 4 रन। नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतो हंसिका पिंपलगरा संघ पूर्णपणे फ्रंट फुटवर, आणि कुठेतरी 2 षटकांचा जर विचार केला तर बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे गावदेवी अंजुरा संघ. देखिए हंसिका स्पोर्ट के जो स्पॉन्सर है राकेश भुईर, उन्होंने कीवी न्यूजीलैंड टाइप का पोशाक दिया है और टीम इस वक्त बहुत जबरदस्त कह रही है। गावदेवी अंजूर की कठिनाइयां बढ़ती हुई, 2 ओवर 40 रन, 2 में 17 चाहिए, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, क्या होगा या नहीं आपको बताएंगे चलते फिरते कंप्यूटर शुभात धुमाल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. हंसिका पिंपलगड संघ पूर्णपणे पाडत जड झालेला आहे, कारण 2 षटकांची समाप्तीनंतर 40 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहत आहात पुरुषोत्तम एंटरप्राइजेसोबत दिवसभर दिवा आयोजित ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी बीसीआय चॅम्पियन ट्रॉफी. बीसीआय चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. इथून मात्र वापसी करावी लागेल
ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या गावदे अंजुर संघाला. आकाश गोलंदाजी मार्कवर येतो, मात्र आकाशाला झकास गोलंदाजी करावी लागेल. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, कारण कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. गणेश चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला चांगली साथ आतापर्यंत दिलेली आहे संघनायक प्रीतम याने. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये सिकंजा जवळजवळ कसलेला आहे हंसिका पिंपळकर संघाने. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच केलं आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत नक्कीच करणं केव्हा केव्हा चुकीचं ठरलेलं आहे. चेतन मोहिर खारबाव, ऑल द बेस्ट गणेश पाटील. आकाश येतो गोलंदाजी मार्कवर. व्हीआयपी डायचे इन करून वलताना सामना करेल फलंदाज प्रीतम. यावेळेला मात्र फुलटा चेंडू आणि क्लीन बॉल. विकेट सारखा चेंडू नव्हता, मात्र असं कधी कधी म्हणतात की खराब चेंडूवर विकेट नाही आणि चांगल्या चेंडूवर विकेट. हे आपण पाहतो, एक चांगला चेंडू होता आणि या चेंडूवर मात्र प्रीतम याची गेली संपुष्टात. अतिशय सोपा सुलभ असा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, मात्र वेग जास्त होता चेंडूला आणि त्याच कारणाचं टायमिंग व्यवस्थित मॅच झालं नाही आणि त्याचमुळे ही परिणिती घडली. आणि आपण पाहिलं की फुलटॉस चेंडूवर हा फलंदाज प्रीतम सारखा फलंदाज त्रिफळचीच्या स्वरूपात बाद झाला. नक्कीच एक आशेची किरण दाखवलेली आहे ते आकाश पाटीलला. या गोलंदाजाने ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. 2 षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळून देता आला नव्हता तो अजित आणि विश्वास याला. मात्र आकाशाने आल्या पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. सुभाष, कधी कधी यॉर्कर चेंडूवर षटकार लागताना आपण पाहतो, कधी कधी फुलटॉस चेंडूवर फलंदाज बाद होताना. हे क्रिकेटमधील एक वेगळं जे गूढ रहस्य उघडत नव्हतं ते उकळलं गेलं हेलिकॉप्टर शॉट आणि इतर गोष्टींनी. ते आपण पाहिलं की आता प्रत्यक्षात कशा पद्धतीनं वेगवेगळे शॉट येत आहेत क्रिकेटमध्ये. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी मी सर. 17 धावांची आवश्यकता आहे आणि 11 चेंडू शेष आहेत. धावसंख्येमध्ये धावफलकावर 40 अजूनही स्थिर आहे. नवीन फलंदाज सन ऑफ भिवंडी सूरज जोशी येतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 क्षेत्ररक्षक 38 संघामध्ये, इतर क्षेत्ररक्षक सीमारच्या लगत डीपमध्ये तैनात केलेले आहेत. आकाश टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझेंडा फेसिंग इमा सूरज जोशी. यावेळी आपटलेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि पूर्णपणे फलंदाज अचंबित होतोय. बाकीचं चोख काम बजावतो तो विश्वास. मात्रे चांगल्या चेंडूची हाताळणी मोरे सर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडंसं गती परिवर्तन आणि थोडंसं माइंड परिवर्तन केलं होतं या गोलंदाजानं आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं ज्या शैलीनं ज्या रणनीतीने चेंडू हाताळला, प्रभावित केलं सूरजला आणि निर्धाव चेंडू. आकाश पाटील पुन्हा एकदा वलताना व्हीआयपी डायच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज सूरज जोशी. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने ओलतोय. इनकेटर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आकाशाची झकास गोलंदाजी. सुंदर, कारण ज्या पद्धतीनं चेंडूमध्ये व्हॅरिएशन आहे, प्रत्येक चेंडू व्हॅरिएशन हाताळतोय, प्रत्येक चेंडू वेगळ्या गतीनं वेगळ्या अंदाजानं हाताळतोय आणि तीच रणनीती असावी प्रत्येक गोलंदाजी. कारण जेणेकरून फलंदाजाला एकंदरीत आकलन करण्यासाठी वेगळा वेळ लागला पाहिजे आणि त्याला फटके खेळण्यासाठी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या पाहिजे. ही रणनीती प्रत्येक गोलंदाजांनी अवलंबली पाहिजे. नाही का, अंजूर संघाला या षटकाची आवश्यकता आणि तो षटक हाताळताना आपण पाहतोय आकाश पाटील हा गोलंदाज. यावेळी मात्र लॉर्ड फुलटा चेंडू आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार दणदणीत चौकार. ज्या फटक्याची गरज होती इथे मात्र पिंपळघर संघाला त्या फटक्याची इथे मात्र निवड होते आणि हा चौकार प्राप्त होतो. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 44 वर. ट्रिपल एस वाहिनीवर सध्या आमचा आवाज वाईस पोहोचत नाही, तर ट्रिपल एस केबल ऑपरेटरला विनंती असेल की आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत घर बसले जे प्रेक्षक याचपर्यंत एन्जॉय करीत आहेत त्यांच्यापर्यंत सुरळीत पोहोचवायचं आहे. ट्रिपल एस केबल वाहिनीचे जी वाहिनी आहे ट्रिपल एस भिवंडी ग्रामीण परिसरामध्ये, शहरी परिसरामध्ये त्याचे कंट्रोल रूम ऑपरेटर्स आपण कृपया, आमचा आवाज क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचत नाहीये तर कृपया आपलं सहकार्य मिळावं. पुढील चेंडू सूरजसाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक जितू तरे चेंडू खाली सेफ हँड आणि फलंदाज सूरज जोशी याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतोय सूरज. द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळला गेला आणि त्यामुळे जास्त उंची आणि लांबी कमी राहिली आणि त्यामुळेच आपण पाहिलं की सूरज मिड ऑफ क्षेत्रामध्ये जितू करवी फलंदाज तो बाद झाला आणि झेलचीच्या स्वरूपात यश मिळालं
ते गोलंदाज आकाशला. प्रथम बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतला. नुकताच बाद झालेला सूरज जोशी. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनॅमिक गणेश पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मॅन ऑफ क्रायसिस अवी पाटील येतोय. अजून एक चांगली जोडी हंसिका पिंपळगड संघाची आपण पाहतो खेळपट्टीवर. अभि अभि याच्याकडे खूप अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी तो या क्षणाला तो वापरेल, कारण आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना आहे आणि या क्वार्टर फायनलमध्ये एक जमेची बाजू अशी आहे की जर तुम्ही ही क्वार्टर फायनल जिंकली तर तुम्हाला एक चान्स आहे सेमीफायनलमध्ये खेळण्याचा आणि फायनलपर्यंत जाण्याचा. 7-13चं समीकरण आहे, मात्र मोरी सर अजूनही सामन्याचा 7-12 क्लिअर नाही, कारण चित्र अजूनही स्पष्ट नाही. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकता आणि त्याचं कारण आकाश पाटील याची झकास गोलंदाजी. कारण मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 7-15चं समीकरण होतं गोरसई ए संघाला आणि ते समीकरण पूर्ण केलं होतं त्या संघानं. आता मात्र पाहायचं आहे की हे समीकरण पिंपळकर संघ कशा पद्धतीने पूर्ण करतोय. 7 चेंडूंनी 13 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये फील्डमध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय. अंदूर संघाचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरचा नक्कीच चांगला अभ्यास, चांगला सराव, तो अनुभव कुठेतरी फायदेशीर ठरेल. अलंकार आपण पाहतोय वायडेश लॉंग ऑफ मध्ये, तर लॉंग अनला आपल्याला पाहायला मिळते जितू तरे. त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये कुणाल मात्रे, डीप स्क्वेअर लेगला गिरीश तरे आपल्याला पाहायला मिळतोय. या सत्रातील एक सुंदर षटक हाताळतोय तो आकाश, कारण 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करून 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केलेत. आकाश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. आकाशनं 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले 6 चेंडूमध्ये. एक प्रभाव टाकला या शैलीतून, या गोलंदाजीतून आणि आता मात्र दबाव तंत्र इथे मात्र पिंपळकर संघावर जाणवतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच 2 गोलंदाज अजित आणि विश्वास खूप मागणे ठरले होते, कारण अजित याने पावलेच्या षटकामध्ये 22 धावा खर्च केले होता. कुठली सफलता त्याच्या हाती लागली नाही. त्यानंतर विश्वास याच्यावर विश्वास तर दाखवला होता संघनायकाने, पण मात्र विश्वास सार्थ ठरवता आला नव्हता. त्याने 18 धावा खर्च केले होत्या, त्यालाही कुठलाही गडी प्राप्त करता आला नव्हता. मात्र आकाश यांनी तिसरं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 2 महत्त्वाचे गडी प्राप्त केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, कम खर्चीला और फुल चर्चीला आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळाला होता. तर शेवटच्या 6 चेंडूने 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी अंजू संघाने तिसऱ्या षटकापासून नक्कीच सामन्यामध्ये वापस केलेला आहे. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की पाड जड आहे ते फलंदाजी करणाऱ्या हंसिका पिंपळकर संघाचं, मात्र तिसऱ्या षटकापासून पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलेला आहे तो गावदेवी अंजूर संघाने. सेमीफायनलची पहिली लढत जी होणार आहे ती जय बजरंग गोरसई ए संघ आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो सुरई संघ. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. अजून एक सामना क्वार्टर फायनलचा शिल्लक आहे. जाणता राजा खारबाव आणि प्रतिस्पर्धी संघ टेंबिवली, जनमन स्पोर्ट्स टेंबिवली. तर कुणाल मात्र येतोय लोढा कॉम्प्लेक्स सीन करून गोलंदाजी मार्क करून 6 चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजूनही या सामन्याचा 7-12 फसलेला आहे. आता मात्र 6-12, 6-13 दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत अवी आणि त्याच पद्धतीने गणेश एकतर्फी किल्ला लढवत आहे. अवीची साथ आवश्यक आहे या निर्णायक अवस्थेमध्ये. कुणाल सामनागीर फलंदाज यावेळी हो ये तो जाएगी गेंद साजन के घर. व्हाट अ शॉट. जरा चेंडूसाठी सपोर्ट द्या, कारण चेंडू महत्वाचे आहेत आजच्या दिवशी, कारण वेळ आणि चेंडू महत्व आहे आजच्या दिवशी. तर या 6 धावांना मात्र पारडं थोडंसं आता मात्र इथे मात्र बॅलन्सिंग होत आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 7. कुणाल याच्या विरुद्ध बेमिसाल फटका खेळताना मॅन ऑफ क्रायसिस संकटमोचक आहे आणि हंसिका पिंपळकर संघाला या फलंदाजाने अनेक सामने अशा स्थितीमधील लिलिया जिंकून दिलेले आहेत. आणि पुन्हा एकदा अवी याचं नाव का घेतलं जातं संकटमोचक म्हणून, त्याचं प्रत्यय मोरीसर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पाठवा प्लीज, विनंती असेल प्लीज चेंडू पाठवा. ते आता मात्र समीकरण बदलत आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की चेंडू शेष आहेत ते 5 आणि 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. तर चेंडू आलेला आहे. आपण पाहतोय 5 चेंडू 7 धावा. एक अप्रतिम खेळी, अनुभव का मोठा श्रेष्ठ
ठरला जातो तर याच कारणास्तव जर ज्या वेळेला तुमच्याकडे चांगला अनुभव असेल, चांगला खेळ करण्याची क्षमता असेल, त्यावेळेला नक्कीच ती महत्वाचा घटक मानला जातो क्रिकेटमध्ये. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण इथे हंसिका पिंपलकर या संघासमोर. पाय घाडे ग्राउंडवर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं अधुरं स्वप्न राहिलं होतं हंसिका पिंपलकर या संघाचं, कारण या संघाला पराभूत केलं होतं जयपासन गोडसे या संघाने. इथे मात्र अंजूर संघावर मात करण्याच्या तयारीत आपण पाहतोय पिंपलकर हा संघ. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका खेळलेला नाही, चेंडू जातोय सीमा पारा. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच इथे मात्र सस्पेन्स लिहिला जातोय तो अभि मार्फत. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रीतम सामना माडवी- होता कुठे आणि सामना आला कुठे. प्रीतम मडवी यालाही चेंडू होल देतोय. असं म्हटलं जाते आपल्या भाषेमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासही फिरतात. आणि ते पाहतोय नशिबाची साथ पूर्णपणे पिंपलकर संघाला. आता मात्र अभि तारणहार ठरतोय, संकट मोचन ठरतोय. आणि इथे मात्र कुणालनी 2 चेंडूवर ज्या 10 धावा खर्च केल्यात, आता मात्र अंजूर संघाला थोडा विचार करावा लागतोय की आता काय करावं. या निर्णायक समिती विश्वास स्वतः गेला होता तिथे आणि इथे एक चांगला विश्वास देतोय गोलंदाज कुणालला. 4 चेंडू आणि इन मिन 3 धावांची आवश्यकता आहे गावठी अंजूर संघाविरुद्ध. सामना जिंकण्यासाठी हंसिका पिंपलकर या संघाला वापसी करावी गेला अंजूर संघाचा गोलंदाज कुणाल याला. यावेळी अप्रतिम चेंडू, मात्र पंच सहमत नाहीत, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. दुष्काळात 13वा महिना म्हणतात तशी गोष्ट होते, कारण धावा कमी आहेत आणि अशा प्रकारे जर स्वैर चेंडू हाताळला तर दबाव हा अंजूरवर जास्त वाढत जाईल. आता मात्र 4 चेंडू 2 धावांची गरज. इच्छाशक्ती प्रबळ करणं गरजेचं असेल आता मात्र अंजूर संघाच्या गोलंदाज कुणालला. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. खूप सोपं समीकरण आता मात्र हंसिका पिंपलकर या संघासाठी. कुणाल मात्रे लोढा एंड करून नवलताना सामनावीर फलंदाज हवी. यावेळी एक अटपट्या अंदाजामध्ये चेंडूला खेळून काढलेला एक धाव पूर्ण. दुसऱ्या विकेटचा प्रयत्न आणि विजयी चौकार. हंसिका पिंपलकर या संघाने सेमीफायनल मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. थँक्यू. जरा चेंडू द्या, व्हाईट शर्ट प्लीज चेंडू द्या. थँक्यू. अभिनंदन अभिनंदन हंसिका पिंपलकर अभिनंदन. सन ऑफ भिवंडी सूरज जोशी अभिनंदन. मॅन ऑफ क्रॅचेस अभि पाटील. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक गणेश आणि संघ नायिका प्रीतम पाटील. अँड हार्ड लक गावदे अंजूर, हार्ड लक ऑल प्लेयर्स. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आम्ही नंतर देतो. त्यापूर्वी तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यामधील नक्कीच शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक, छोटा तीर, घावकरी गंभीर, गणेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. छोटा बम बडा धमाका, ज्याचा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. अतिशय उत्कृष्ट सलामी आपल्या संघाला दिली होती आणि तब्बल नाबाद 25 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी आपल्या संघासाठी केलेली आहे. गणेश पाटील ठरलाय या सामन्यात